नमस्कार. तुम्ही पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालेल्या घटनेला आता 15 दिवस होत आलेले आहे. या 15 दिवसात महाराष्ट्राच्या वातावरणात जे संशयाचं धुकं सतत फिरत आहे ते कमी व्हायला काही कारण नाही. कारण अनेकांच्या मनात जी विमान दुर्घटना 28 जानेवारीला घडली ती दुर्घटना किंवा अपघात नव्हता, तर तो घातपातच होता असंच अनेकांचं म्हणणं आहे. आणि त्याला काल कर्जत जामखेडचे आमदार अजित दादा पवार यांचे पुतणे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी जी मुंबईत या संदर्भात पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी जी ऑडिओ व्हिज्युअल किंवा आणि व्हिडिओज दाखवून जी या अपघाताची माहिती दिली आणि त्यांचंही मत सर्वसामान्य महाराष्ट्रातील अजित पवार प्रेमी लोकांसारखंच पडलं. आणि ते म्हणजे हा विमान अपघात असू शकत नाही, हा घातपातच असू शकतो असं त्यांनी पत्रकारांना अगदी सर्व प्रेझेंटेशन देऊन सांगितलं. त्याचबरोबर मी काही विमान याच्यातला जाणकार माणूस नाही, त्यातलं मला तांत्रिक काही कळत नाही, परंतु एक माणूस म्हणून जी शंका माझ्या मनात उत्पन्न झाल्या त्या शंका मी तुमच्यासमोर ठेवतो आहे असं ते म्हणाले. त्यांचा सर्व रोग विमान कंपनी, विमानाचा पायलट आणि याबद्दल नेमकं काय घडलं, तिथं विमान अपघात होताना 22 जे प्रत्यक्षदर्शींनी नागरिक होते त्यांच्या बाईट्स पण त्यांनी पत्रकारांना ऐकवल्या. एकंदरीत पाहता जे अमोल मिटकरी यांना प्रश्न पडलेले आहेत, जे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांना प्रश्न पडलेले आहेत, अगदी तेच प्रश्न बारामतीतील पवार कुटुंबियातील रोहित पवारांनाही पडलेले आहेत हे नक्की. मात्र ज्या दिवशी अपघात घडला आणि देशाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे, तसं पाहिलं तर पालकच चुलते शरद पवार यांनी बारामती येथे येताच हा अपघातच आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं त्यावेळेस लागलीच काही त्याच्यावर प्रतिक्रिया उमटल्या नव्हत्या आणि आजही उमटत नाही. परंतु काहींच्या मते जमाव भावूक झालेला होता, हळहळ व्यक्त करत होता आणि त्या जमावाला थोडं शांत करण्यासाठी शरद पवार यांनी ते केलेलं वक्तव्य होतं असं जाणकारांचं मत आहे. आणि ते बरोबर शोकाकुल असा हा तिथं जमलेला जमाव हा आपले प्राणप्रिय नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं त्यांच्या मनावर वेगळं असं हे होतं. आणि त्यात शरद पवारांनी संयमी राहणं हेच महत्त्वाचं होतं. आणि ते त्यांच्या वयानुसार आणि त्यांच्या राजकीय अनुभवानुसार त्या दिवशी संयमच त्यांनी दाखवला आणि त्या संयमातूनच त्यांची हा विमान अपघात होता
अशी प्रतिक्रिया आलेली होती. मात्र त्यानंतर अजित पवारांचा अंत्यविधी होतो नाही होतो तोच सर्व बाजूंनी हा अपघात नाही, हा घातपातच आहे. विमानाचा तिथं दुःखसदृश्य परिस्थितीच नव्हती असं अनेकांचं म्हणणं आहे. मग पायलट यालाच कसं काय धुकं जाणवलं, जिथं सुरुवातीपासून विमान 29 नंबरच्या रनवेवर उतरण्यासाठी वैमानिकाला सांगण्यात आलं होतं, पण त्याचा हट्ट रनवे क्रमांक 11 हाच का होता, हा सवालही रोहित पवार यांनी उभा केलेला आहे. वास्तविक पाहता एवढा मोठा नेता, त्याचं झालेलं हे अपघाती निधन, त्यामुळं विमान उड्डयन मंत्रालयाचं जो कोणता विभाग अपघाताबाबत चौकशी करतो किंवा त्याचं हे करतो, त्या विभागानं, विमान कंपनीनं, त्याचबरोबर तपास यंत्रणेने काही दिवसात याबाबतचं स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं. आणि ते स्पष्टीकरण न आल्यामुळं या झालेल्या घटनेबाबत लोकांच्या मनात संशयाचं काहूर उठलेलं आहे. आता तरी लवकरात लवकर याबाबतचं स्पष्टीकरण संबंधितांनी योग्य त्या तांत्रिक कारणासह देणं गरजेचं आहे. नसता जे आता समाज माध्यमातून कुठून अजित पवार जिवंतच आहेत, अजित पवार बारामतीतच आले आहेत, अशा प्रकारच्या ज्या रील व्हायरल होत आहेत, अशा त्या रील व्हायरल होतच राहणार. त्याचबरोबर हा अपघात नाही, घातपातच आहे, याबद्दलही संशयाचं काहूर उठतच राहणार आहे. काल रात्री राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ह्या दिल्लीत दाखल झालेल्या आहेत. आज सकाळी त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. ही भेट त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतल्यानंतरची पहिली भेट असणार आहे. या भेटीत दोन्ही ज्येष्ठ नेते सुनेत्राताईंचं अभिनंदन करतील. त्याचबरोबर त्यांच्या पतीचं जे विमान अपघात निधन झालं आहे त्याबद्दल सांत्वन पण करतील. त्यानंतर त्या उपराष्ट्रपती यांची भेट घेऊन त्यांच्याकडं राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील. कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात आणि त्या सभागृहाचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडंच सदस्यत्वाचा राजीनामा देणं गरजेचं असतं आणि ते त्याप्रमाणे करतील. मात्र आज सुनेत्रा पवार काल रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. आज आमदार रोहित पवार ही दिल्लीत जाणार असून दिल्लीत ही ते आज पत्रकार परिषद घेणार आहे. रोहित पवार त्या विमान अपघाताबद्दलच आज दिल्लीत पत्रकार घेतील असा अंदाज आहे. इकडं दुसरीकडं राजकीय चर्चा चालू आहे की दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत देशाचे हे दोन नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्याशी चर्चा करतील का काय, असं चर्चा आहे. दुसरी गोष्ट, सुनेत्रा पवार ह्या वैयक्तिक
त्या दोन्ही नेत्यांच्या भेटी घेणार आहेत की त्यांच्यासोबत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल ही त्यांच्यासोबत असतील का, अशी याबाबत ही चर्चा सुरू आहे. बघूया आता काय. परवा जिल्हा परिषदेचे निकाल जाहीर झाले. निकालावरून तसं वेगवेगळ्या पक्षाचं पाहिलं तर कुठल्याही पक्षाला बहुमत धाराशिव जिल्हा परिषद मिळालं नाही. परंतु काही तालुके वगळता इतर तालुक्यात महायुती म्हणून लढलेल्या त्यांच्या निवडणुकीमुळं तसं महायुतीला 40 असं संख्याबळ मिळालेलं आहे आणि त्यामुळं महायुतीची सत्ता उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर येईल असं महायुतीच्या सर्व नेत्यांचं म्हणणं आहे. परंतु 8 ते 10 जिल्हा परिषद सदस्य विजयी करणाऱ्या आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मनात काय आहे याचा थांगपत्ता अद्यापही कोणाला लागू शकलेला नाही. आपण आज इथं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जे जिल्हा परिषदेवर 15 सदस्य निवडून आले आहेत त्यांची छायाचित्र देत आहोत. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं पुरस्कृत केलेल्या अपक्ष उमेदवारांचं पण छायाचित्र इथं देत आहोत. आज आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.